एकदा ना मैत्रिणीकडे गेले होतो, तिने मला ना शंकरपाळी खायला दिली होती. मला खूप जास्त आवडली. म्हटलं चला आज तुझ्या पद्धतीनं आपण मिळून बनवूयात. तर मग आम्ही बनवली. तर त्याच्यासाठी ना 2 वाटी मैदा घेतला होता, पाऊण वाटी तूप घेतलं होतं. त्यातलं अर्धी वाटीच तूप यूज झालं. छान असं त्याला कडक गरम करून घेतलं आणि मैद्याला छान चोळून घेतलं. त्यानंतर अर्धी वाटी साखर घेतली आणि पाव वाटी दूध घेतलं होतं. दुधामध्ये साखर बुडेल एवढंच दूध घेतलं होतं आणि छान असं त्याला ढवळत राहिले आणि साखर पूर्ण विरघळेपर्यंत त्याला हलवत राहिले. त्यानंतर त्या मैद्यामध्ये ते सगळं ओतून दिलं आणि छान असा ना गोळा बनवून घेतला. गोळा असा प्लेन एकदम नाही बनवायचा, थोडंसं ओबडधोबड टाईप बनवला होता, कारण की लेअरही खूप छान येतात. मग त्यातून एक गोळा काढून ना लाटून घेतला. जाडसर असं लाटलं आणि वरून तुम्हाला दिसत आहे किती असं लेअर आल्यासारख्या दिसत आहेत. तर साईडनी कट करून घेतला आणि त्यानंतर ना शंकरपाळ्या पाडून घेतल्या. तर किती असं थोडंसं जाडच ठेवायचं आणि खरंच खूप छान झाल्या होत्या. आणि एका ताटात काढून घेतल्या. तोपर्यंत इकडे तेलही गरम करायला ठेवलं होतं. त्यानंतर झाऱ्याच्या मदतीने तेलात सगळ्या सोडून दिल्या आणि तळून घेतल्या. सुरुवातीला थोडंसं उलटण्याने ना हलवायचं, कारण की नाजूक असतात ना, लगेच फुटतात. तर कलरही एकदम छान आला होता आणि टेस्टही खरंच खूप छान झाली होती. नक्की ट्राय करा. चलो बाय.